आज माझ्याकडे बघून तुम्हाला आमची गोड बातमी अर्थातच समजली असेल। प्रेग्नन्सी हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अतिशय अविस्मरणीय असा काळ असतो। जेव्हा एखाद्या स्त्रीला समजतं की ती प्रेग्नंट आहे तेव्हा तो तिच्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो। परंतु ह्या गुड न्यूज बरोबरच येतात ते अनेक प्रश्न, काही शंका किंवा काही काळजा। आणि म्हणूनच आज मी तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान आहारात कुठले बदल केले पाहिजेत किंवा मी प्रेग्नन्सीमध्ये काय काय आहारातले बदल किंवा रूटीन फॉलो करते हे तुमच्याबरोबर आज या व्हिडिओमधनं शेअर करणार आहे। नमस्कार मंडळी, मी न्यूट्रिशनिस्ट अनुजा आणि द ग्रीन पंच आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। मी आपल्या चॅनलवर डाएट न्यूट्रिशनच्या वेगवेगळ्या टिप्स, इंटरेस्टिंग टिप्स, रेसिपीज असे छान छान कंटेंट बनवत असते। तुम्हाला जर या विषयात इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ कधी येतोय ते तुम्हाला लगेचच समजेल। बऱ्याच जणांना डाएट हा शब्द ऐकला की असं वाटतं की डाएट म्हणजे कमी खाणं, रेस्ट्रिक्शन्स फॉलो करणं, आणि म्हणून त्यांना अर्थातच असंही वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये डाएट फॉलो करायची काय गरज आहे। परंतु डाएट म्हणजे कमी खाणं नसून डाएट म्हणजे आपली दिवसाची आहार पद्धती आहे। आणि जशी प्रत्येकाची आहार पद्धती प्रत्येकाच्या प्रोफेशननुसार, प्रत्येकाच्या कष्टाची किती कामं करतो आहोत, स्त्री आहे की पुरुष आहे यानुसार वेगळी वेगळी असते, तशीच प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा विशिष्ट आहार पद्धती फॉलो करणं खूप आवश्यक आहे। कारण बऱ्याच स्त्रियांचं असं होतं की आधी कदाचित आपण काही डाएट फॉलो करत असू, पण एकदा प्रेग्नंट आहे असं कळलं की सगळ्यांना असं वाटायला लागतं बस आता सगळं ताव मारून फक्त खायचं। परंतु हे जरी बरोबर असलं काही अंशी, तर यामध्ये दोन घटक खूप महत्त्वाचे असतात। एक म्हणजे आपण जर सुरुवातीपासून अतिरिक्त खाल्लं, अतिरिक्त कॅलरीज घेतल्या, खूप खाल्लं आणि समजा आपलं वजन गरजेपेक्षा जास्त वाढलं तर त्याच्यामुळे शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये बरीच कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात। म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज होणं किंवा ब्लड प्रेशर वाढणं किंवा डिलेव्हरीची प्रोसेस जी आहे ती आपलं अतिरिक्त वाढलेल्या वजनामुळे अजून कठीण होते। त्यामुळे अतिरिक्त वजन वाढणं सुद्धा प्रेग्नन्सीत योग्य नाही, जे गरजेचं आहे तेवढं वाढलं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर सगळं अति खाण्यावर भर सुरुवातीपासून दिला तर कदाचित असं होऊ शकतं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं प्रेग्नन्सीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फॉलिक ॲसिड ह्याचे सोर्सेस खाणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळाची डेव्हलपमेंट छान होईल। त्या गोष्टी आपल्याकडनं कदाचित मिस होऊ शकतात, कारण आपण काही वेगळ्या आहार पद्धतीचा विचार न करता फक्त 2 लोकांचं खातोय। त्याच्यामुळे यासाठी डायटिशियनच्या सल्ल्याने, तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आहार पद्धती निवडणं हे बाळाच्या आणि तुमच्या दोघांच्याही हेल्थसाठी अतिशय आवश्यक आहे। आणि म्हणूनच मला असं वाटलं की हा खास व्हिडिओ यासाठी बनवावा। प्रेग्नन्सीचे साधारण 3 टप्पे असतात। 9 महिन्याची जी प्रेग्नन्सी असते त्याचे 3 टप्पे असतात, 3-3 महिन्याचे, ज्याला ट्रायमिस्टर्स किंवा तिमाही असं म्हणतात। तर आज आपण जे डाएट किंवा आहाराविषयी जाणून घेणार आहोत ते 3 टप्प्यांमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून प्रत्येक टप्प्यामध्ये रिक्वायरमेंट वेगळी असते। प्रत्येक टप्प्यात काही काही वेगवेगळ्या गोष्टी केल्या असता बाळाला आणि आईला त्याचा अधिक छान उपयोग होऊ शकतो। आणि म्हणून हा व्हिडिओ पुढचा आपण ह्या एक एक टप्प्यानुसार बघणार आहोत। तर आपण आता फर्स्ट ट्रायमिस्टर किंवा पहिल्या तिमाहीमध्ये डाएटच्या दृष्टीने काय काय काळजी घ्यायची असते ते बघूया। पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये सुरुवातीला तर तुम्हाला माहिती असेल की बाळ इतकं छोटं असतं, म्हणजे खरं त्याला बाळही म्हणू शकत नाही, ती फक्त सेल असते, सुईच्या अग्रा एवढी छोटीशी सेल, आणि ज्याची मल्टिप्लिकेशन म्हणजे ती वाढत असते सतत, आणि त्याला हळूहळू ऑर्गन्सचा आणि बाळाचा आकार येत असतो। त्यामुळे यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा कॅलरीज खाण्याची अजिबातच गरज नसते। म्हणजे पोळी, भात, भाकरी ह्याचं प्रमाण पटकन वाढवायची गरज नसते। मुख्य म्हणजे प्रेग्नन्सीत 2 लोकांचं जेवायचं असतं ही कन्सेप्टच चुकीची आहे, कारण जे दुसरं आहे ते आत्ता खूपच छोट्या अवस्थेत आहे। पण मग कुठल्या गोष्टींची गरज असते, तर काय वाढवायचं पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये किंवा काय एक्स्ट्रा खायचं असतं, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात: प्रोटीन्स, कॅल्शियम आणि फॉलिक ॲसिड। आणि म्हणूनच बऱ्याचदा आपल्याला कन्सीव्ह करायच्या आधीपासूनच हल्ली डॉक्टर फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट देतात।
कारण बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट, स्पायनल कॉर्ड म्हणजे ओव्हरऑल नर्वस सिस्टीम यावेळेस डेव्हलप होत असते आणि त्यासाठी फॉलिक ॲसिड खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपण सप्लिमेंट तर घेऊच शकतो, पण त्या व्यतिरिक्त आहारात आपण काही काही बदल करायचे. सर्वात महत्त्वाचा मी बदल सुरू केलेला ते म्हणजे मी पूर्वी दूध रेग्युलरली प्यायचे नाही, पण 1 कप दूध तरी आता फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पिणं सुरू करणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये मी शतावरी घालून दूध पित होते, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीचं आरोग्यासाठी शतावरी हे एक अमृतासारखं आहे. त्याच्यामुळे कन्सीव्ह करायच्या आधी जर तुम्हाला कन्सीव्ह करायचं तुम्ही डिसिजन घेत असाल तर तेव्हाच तुम्ही शतावरी सुरू करू शकता. मी तसंच केलं होतं. त्यांनी कन्सेप्शनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा मदत होते. प्रेग्नन्सीत आणि नंतर लॅक्टेशन या सगळ्या फेजमध्ये शतावरी उपयोगी आहे. त्या व्यतिरिक्त कॅल्शियम आणि प्रोटीन असणारी गोष्ट म्हणजे दही, ताक, पनीर या गोष्टीसुद्धा आपण रेग्युलरली जेवणात इन्क्लूड केल्या पाहिजेत. चहा कॉफीचं प्रमाण जितकं कमी ठेवता येईल तेवढं चांगलं. कॉफी शक्यतो घेऊच नये, त्याने खूप हायपर ॲक्टिव्हिटी आणि ॲसिडिटी वाढते. चहा दिवसातनं एखादा घ्यायला हरकत नाही, पण जितका कमी करू शकतो किंवा बंद केला तर अधिक चांगलं. त्याच्यानंतर फॉलिक ॲसिड रिच गोष्टी म्हणजे बदाम, अक्रोड हे जे नट्स आहेत, सनफ्लावर सीड्स, पम्पकिन सीड्स या ज्या वेगवेगळ्या सीड्स आहेत, त्याच्यानंतर अंडी आपण खाऊ शकतो. सगळे डेअरी प्रॉडक्ट्स या सगळ्यामधनं भरपूर फॉलिक ॲसिड आपल्याला मिळतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आवर्जून जेवणात वापर आपण करायला थोडा योग्य प्रमाणात पण थोडा जास्त प्रमाणात आपण सुरू करू शकतो. दूध शतावरी पित असाल तर मी त्याच्याबरोबर केशर घालायला सुरुवात केलेली, कारण केशरामध्ये पण खूप अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्या बाळाला ज्याची मदत होऊ शकते. आणि या व्यतिरिक्त तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपण फ्लुइड्सचं प्रमाण व्यवस्थित वाढवायचं, कारण की पाण्याची गरज ही सगळ्याच दरम्यान आपल्याला असतेच, पण पहिल्यापासूनच व्यवस्थित फ्लुइड्स घ्यायला सुरू करायची. तुम्ही नारळ पाणी अधूनमधून घेऊ शकता आणि तुम्हाला इतर काही पातळ पदार्थ आवडत असतील, सूप्स घेऊ शकता आणि नॉर्मल पाण्याचं प्रमाणसुद्धा या दिवसात वाढवणं आपल्याला गरजेचं असतं. या व्यतिरिक्त फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये पहिल्या तिमाहीमध्ये बऱ्याच स्त्रियांना होणारा सर्वात कॉमन त्रास म्हणजे उलट्या होणं किंवा मॉर्निंग सिकनेस, कोरड्या उलट्या होणं. तर यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. सर्वात पहिलं म्हणजे जो मॉर्निंग सिकनेस होतो तो आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो आणि तो सगळ्यांनाच होतो असं नाही आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार ते ठरत असतं. त्यामुळे आपल्याला काहीतरी आपण आजारी पडतोय किंवा आपल्याला खूप त्रास होतोय आणि हे आपल्यालाच का होतं आहे असं विचार अजिबात करायची गरज नाही. प्रेग्नन्सीच्या ह्या आनंदी गोष्टीचा हा एक काय म्हणतात इफेक्ट आहे असं आपण म्हणून ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे. यामध्ये सकाळी उठल्यानंतर आपल्याला काहीही खायची इच्छा होत नाही किंवा सतत मळमळत राहतं, उलट्या होत राहतात. त्यामुळे कोरड्या उलट्या, उमासे ज्याला म्हणतात ते येतं. त्यासाठी दिवसाची सुरुवात ही नेहमी कोरड्या गोष्टींनी करायची. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की ब्रेड, टोस्ट, रस्क किंवा सॉल्टी बिस्किट खाऊ शकतो, परंतु जर तुम्हाला अख्खे 3-4 महिने हा त्रास होत असेल तर रोज सकाळी उठून मैद्याची बिस्किटं खाणं इतकंसं योग्य नाही. यावर एक चांगला उपाय मी शोधून काढला होता, म्हणजे बरेच जण हे रेकमेंडही करतात की आपण साळीच्या, ज्वारीच्या ज्या कोरड्या लाह्या असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये काही फोडणी किंवा काही घातलेलं नाही आहे, फुलवलेल्या लाह्या, त्या नुसत्या अगदी छोटीशी मुठभर जरी तुम्ही खाल्ल्यात तरी खूप रिलीफ मिळतो आणि हा एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही करू शकता. ह्याशिवाय मॉर्निंग सिकनेससाठी काही गोष्टी खूप उपयोगी ठरतात. एक म्हणजे आलं. आल्याने खूप कोरड्या उलट्या आणि ह्याचा त्रास कमी होतो. तर आलं, लिंबू आणि सैंधव असं एक मिक्सचर मी करून ठेवलेलं आणि जेव्हा मला मळमळल्यासारखं वाटायचं मी ते थोडंसं तोंडात धरायचे, त्यांनी खूप मस्त वाटतं. जिंजर टीसुद्धा तुम्ही घेऊ शकता, म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडंसं आलं किसून तो छान उकळवायचा. तुम्हाला मध वगैरे आवडत असेल तर ते घालून घेऊ शकता. त्याच्यानंतर तिसरा एक सोपा उपाय आहे, ते म्हणजे आपली जी वेलची असते ती अख्खी वेलची चक्क आपल्या गॅसवर चिमट्यात धरून मस्त जाळायची किंवा तव्यावर तुम्ही जाळू शकता आणि त्याची अशी पूड होते, चारिंग होतं, ते मधात कालवून ते चाटण मध्ये मध्ये बोटाने चाटत राहायचं. ह्या गोष्टी केल्यामुळे थोडासा मॉर्निंग सिकनेस कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त बऱ्याचदा डॉक्टर B6च्या टॅब्लेटसुद्धा देतात जर तुम्हाला खूपच त्रास होत असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्हाला ॲक्च्युली उलट्या होत आहेत, म्हणजे खाल्लेलं सगळं पडून जातं आहे,
खूप वॉटर लॉस होतो आहे तर अशा वेळेस तुम्हाला तुमच्या डॉक्टरचा सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. परंतु जर कोरड्या उलट्या होत असतील, थोडासा त्रास होत असेल तर ह्या सगळ्या उपायांनी नक्की तुम्हाला थोडासा रिलीफ मिळू शकतो. आणि ह्यामुळे बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात आपला फूड इंटेक कमी होतो. बऱ्याच जणांचं वजनही थोडंसं कमी होतं, पण घाबरण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा खाऊ शकता आहात, म्हणजे सकाळचा तो पिरियड संपला की दुपारनंतर बरेचदा थोडंसं बरं वाटतं, तेव्हा शॉर्ट फ्रिक्वेंट मील्स घेणं, म्हणजे एका वेळ थोडंसं का होईना परंतु न्यूट्रिशियस खाणं आवश्यक आहे. म्हणजे राजगिऱ्याचा लाडू आणि दूध खाल्लं किंवा नुसता राजगिऱ्याचा लाडू खाल्ला किंवा एखादे लाडू वड्या असं काही केलं असेल तर त्याच्यातच ड्रायफ्रूट्स घातली. तुम्हाला जर दुसरं काही खावंसं, नुसती दाल खिचडी खावीशी वाटत असेल तर त्याच्यातच थोड्या भाज्या, डाळ, तुपाची फोडणी दिली. म्हणजे थोडंसंच खा परंतु त्याच्यात सगळे न्यूट्रिएंट्स येतील असं खा, जेणेकरून आपल्या बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी ते खूप उपयोगी पडेल. या व्यतिरिक्त फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये मी एक गोष्ट खूप जास्त प्रमाणात केली होती, ते म्हणजे कोकम सरबत पिणं. कारण की फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये सतत जे मळमळत असतं, अनइझीनेस येत असतो, तर मी एका मोठ्या बॉटलमध्ये काचेच्या मस्त भरपूर कोकम सरबत बनवायचे आणि जेव्हा मला असं डिस्कम्फर्ट वाटेल तेव्हा मी थोडं ग्लासात घेऊन ते सरबत प्यायचे. कोकम सरबत एकतर पित्तनाशक असतं, म्हणजे ॲसिडिटी कमी करतं, त्यामुळे हे मळमळणं कमी व्हायला मदत होते. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्यात साखर, मीठ, जिरं वगैरे असल्यामुळे आपल्या शरीरातनं उलट्यांमधून किंवा आपल्याला साधं पाणी फारसं प्यावंसं वाटत नाही, त्यामुळे जो इलेक्ट्रोलाइट लॉस होत असतो तो भरून काढायला खूप मदत होते. कारण फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये सगळ्याच स्त्रियांना खूप अशक्तपणा जाणवतो, कारण आपल्या शरीरात एक नवीन जन्म झालेला असतो आणि त्यासाठी खूप एनर्जी लागत असते, शरीर ते वापरत असतं आणि म्हणूनच अशा वेळेस हे फ्लुइड्स, इलेक्ट्रोलाइट्स भरपूर देणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे लिंबू सरबतसुद्धा घेऊ शकता. लिंबू सरबत मला इतकं सूट झालं नाही म्हणून मी कोकम सरबत घेत होते. तुम्हाला जे सूट होईल ते, पण अशा प्रकारे जेणेकरून इलेक्ट्रोलाइट्स भरून निघतील शरीरातले, अशा गोष्टीसुद्धा घेतल्या असता आपली मळमळ आणि ह्या सगळ्या त्रासांमध्ये थोडंसं आपल्याला हायड्रेटेड राहायला मदत होते. आता आपण सेकंड ट्रायमिस्टरमध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे, काय आहारात बदल करायचे ते बघूया. सेकंड ट्रायमिस्टर हा कंपॅरेटिव्हली कुठल्याही स्त्रीच्या प्रेग्नन्सीमधला तसा सुखावह काळ असतो. कारण पहिल्या ट्रायमिस्टरनंतर बऱ्याचशा स्त्रियांचं उलट्या होणं, विकनेस वाटणं हे सगळं प्रमाण कमी होतं आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पोट वाढल्यानंतर बाकी सगळे जे कॉम्प्लिकेशन्स होतात ते सुद्धा या काळात फारसे होत नाहीत. त्यामुळे हा मधला पिरियड हा खऱ्या अर्थाने एन्जॉय करण्याचा पिरियड असतो. त्यामुळे ह्या फेजचा छान आनंद खरं तर तुम्ही सेकंड ट्रायमिस्टरमध्ये घेऊ शकता. ह्या वेळेत आता आपल्याला थोडी कॅलरीजची नीड पण वाढवायला लागते. साधारण संपूर्ण प्रेग्नन्सी म्हणजे सेकंड ट्रायमिस्टरपासून आपण म्हणू शकतो 300 ते 350 अधिक कॅलरीजची शरीराला गरज असते. आणि मग त्या अर्थातच आपल्याला उलट्या वगैरेचा त्रास कमी झाल्यामुळे व्यवस्थित भूक लागायला लागते आणि आपण भुकेनुसार त्या वेळ व्यवस्थित खाल्लं तर ही नीड आपण सहज भरून काढू शकतो. त्याच्यानंतर या ट्रायमिस्टरमध्ये अजून एका गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे, ते म्हणजे आयर्न रिच फूड्स खाणं. कारण जर तुमचं हिमोग्लोबिन प्रेग्नन्सीच्या आधी व्यवस्थित असेल तर डॉक्टर आयर्नच्या टॅब्लेट्स लगेच सुरू करत नाहीत. पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये जनरली आयर्न दिलं जात नाही, ते सेकंड किंवा कधी जर सेकंडमध्ये पण आयर्न व्यवस्थित असेल तर डायरेक्ट तिसऱ्या तिमाहीमध्ये दिलं जातं. पण मग आपण अन्नामधनं आयर्न सोर्सेस देणं आवश्यक आहे. आणि मग आयर्न रिच सोर्सेस म्हणजे काय खाऊ शकतो, तर ड्रायफ्रूट्समध्ये खजूर आहे, काळ्या मनुका रात्री भिजवून सकाळी खाणं हे मी रोज करत होते. त्यानंतर ड्राईड फिग्स म्हणजे अंजीर याचेसुद्धा खूप छान बेनिफिट्स होतात. याच्या व्यतिरिक्त स्प्राउट्स म्हणजे कडधान्य, इस्पेशली मसूर किंवा मसूर डाळ हे सुद्धा आयर्न रिच आहे. त्याच्यानंतर आपण ज्या ड्रमस्टिक्स किंवा शेवग्याच्या खातो त्यासुद्धा तुम्ही नुसत्या उकडवून मीठ घालून किंवा आमटीमध्ये वगैरे खायला सुरुवात करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या हिरव्या पालेभाज्यांचं खूप महत्त्व आयर्नच्या दृष्टीने आहे. त्यामुळे मी लिस्ट तुम्हाला शेजारी देतेच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आवर्जून जेवणात आता इन्क्लूड करायला सुरुवात करायची आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा चॅलेंज निर्माण होत असतो, तो म्हणजे कॉन्स्टिपेशन. अर्थात जर तुम्हाला आयर्नच्या टॅब्लेट्स सुरू केल्या तर हे कॉन्स्टिपेशन खूप जास्त होतं.
परंतु जर एखाद्याची प्री प्रेग्नन्सी टेंडन्सीच कॉन्स्टिपेशनकडे असेल तर त्यांना हा त्रास आत्तापर्यंत ऑलरेडी सुरू झालेला असतो आणि त्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फळं आणि भाज्या भरपूर खाणं, सॅलेड्स खाणं, वेगवेगळ्या प्रकारची सीझनल फळं खाणं आणि त्याबरोबरीने व्यवस्थित पाण्याचा इंटेक ठेवणं. त्यामुळे आपण मगाशी जे पाहिलं की खजूर किंवा मनुका किंवा अंजीर, स्पेशली अंजीर आणि मनुका जर तुम्ही रात्री भिजत घालून सकाळी खाल्ल्यात तर त्याचा कॉन्स्टिपेशनसाठी खूप छान उपयोग होतो. या व्यतिरिक्त तुपाचा भरपूर वापर करायला सुरुवात करणं. आमटी भातावर तूप घेणं, पोळीला तूप लावणं किंवा रात्री झोपताना तुम्ही पाण्यात किंवा दुधात थोडंसं तूप घालून खाल्लत प्यायलत तरीसुद्धा कॉन्स्टिपेशनवर खूप चांगला ह्याचा उपयोग होतो. आणि तुपाचं ओव्हरऑलच सगळ्याच बाळाच्या, आईच्या, बर्थ प्रोसेसच्या सगळ्या दृष्टीने तुपाचं महत्त्व आहे. अर्थातच तूप खायचं आहे म्हणून खूप जास्त तूप खाणं किंवा भरपूर तुपात बनवलेल्या मिठाया खाणं हे गरजेचं नाही आहे. रोजच्या जेवणात आपण जे तूप खातो तेवढं सफिशियंट असतं. परंतु तुम्ही जर ते खात नसाल तर त्याचं प्रमाण यावेळेस आपण थोडंसं वाढवलं तरी आपल्याला चालणार आहे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये सुद्धा प्रोटीन इंटेक मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रोटीनच आपल्या बाळाचे ऑर्गन्स डेव्हलप करणं, त्याच्या शरीराला शेप देणं, बोन्स, मसल्स डेव्हलप करणं हे सगळं करणार असतात. त्या व्यतिरिक्त आईचा स्टॅमिना टिकवून ठेवणं, आईची एनर्जी टिकवून ठेवणं आणि त्यामुळे प्रोटीन रिच गोष्टी आता आपल्याला अनेक व्हिडिओमधनं ऑलरेडी माहिती आहेत. दूध आणि दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्य, नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन ह्या गोष्टी, हे सगळे प्रोटीन रिच गोष्टी आपण रेग्युलरली खाल्ल्या पाहिजेत. जर आपण व्हेजिटेरियन असू किंवा खूप जास्त डाळी, कडधान्य खाऊन आपल्याला त्रास होत असेल असं वाटलं, म्हणजे बऱ्याचदा प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना गॅसेस होणं, अपचन होणं हे खूप कॉमन आहे. तर असंच आपल्याला वाटत असेल आणि तर आपण आपल्या तज्ज्ञांशी, डायटिशियनशी बोलावं. तुमची पर डेची जी प्रोटीन रिक्वायरमेंट असेल ती जर ह्या गोष्टींनी फुलफिल होत नसेल, म्हणजे ती पुरेशी होत नसेल, तर तुम्हाला तुमचे डॉक्टर किंवा डायटिशियन काही प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा प्रोटीन बिस्किट्स वगैरे असं सुद्धा देऊ शकतात, जे प्रेग्नन्सीमध्ये खाणं अतिशय सेफ असतं. मुळात महत्त्वाचं काय आहे की तुमची पूर्ण दिवसाची प्रोटीन रिक्वायरमेंट भरून निघाली पाहिजे. त्याच्यामुळे ह्याविषयी तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरशी डिस्कस करा. मी सुद्धा सेकंड ट्रायमेस्टरपासून दिवसातनं एकदा दुधातनं सप्लिमेंट घ्यायला सुरू केली होती. कारण मी पूर्ण व्हेजिटेरियन असल्यामुळे मला असं वाटलं की माझ्या पूर्ण दिवसातनं पुरेसे प्रोटीन्स जात नाही आहे. त्याच्यामुळे मी डॉक्टरबरोबर बोलून ही सप्लिमेंट दिवसातनं एकदा घ्यायला सुरू केली होती. त्यामुळे प्रोटीनचा विचार करणं खूप आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ट्रायमेस्टरपासनं तुमचे स्कॅन्स वगैरे सगळे छान सुरू असतील, डॉक्टरने तुम्हाला जर ग्रीन सिग्नल दिला तर तुम्ही या ट्रायमेस्टरपासनं मस्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केली पाहिजे. आपल्याकडे प्रीनेटल योगा आता खूप कॉमन झालेला आहे. प्रेग्नन्सीच्या दरम्यान पूर्वीच्या काळातल्या बायका घरकामं खूप करत ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांचे हे जे पेल्विक मसल्स असतात, बॅक मसल्स असतात, हे स्ट्रॉंग असायचे. पण आता आपण सिडेंटरी लाईफस्टाईल जगत असल्यामुळे ते पुरेसे स्ट्रॉंग नसतात आणि डिलिव्हरी प्रोसेसमध्ये किंवा थ्रूआउट प्रेग्नन्सी कॅरी करायला आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि म्हणूनच या प्रकारची काही विशिष्ट प्रेग्नन्सीत करण्यात येणारी योगासनं आणि त्याच्याबरोबरीने वॉकिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने, डॉक्टरना विचारल्याशिवाय काहीही करायचं नाही, तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू करा. त्यांनी खूप खूप पॉझिटिव्ह परिणाम आपल्या थ्रूआउट प्रेग्नन्सीवर होतो. त्यामुळे दिस इज द राईट टाईम टू स्टार्ट सेकंड ट्रायमेस्टरपासून. आता तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये आपल्याला आहाराची काय काळजी घ्यायची ते बघूया. तिसरी ट्रायमेस्टर ही बरीच मिक्स्ड इमोशन्स असणारी ट्रायमेस्टर असते. कारण की पोटाचा साईज वाढत असतो, आपलं वजन वाढत असतं, त्यामुळे भरपूर प्रेशर जाणवतं, दम लागायला लागतो, पटकन चालताना वगैरे सुद्धा नेहमीसारखं फिलिंग येत नाही, पाय दुखायला लागतात, काही जणांना पायाला सूज येते. पण त्याचबरोबरीने बाळाच्या मोमेंट्स जाणवायला लागतात, त्यामुळे तो एक वेगळा आनंद असतो. त्यानंतर खाण्यापिण्यावर सुद्धा भूक तर प्रचंड लागत असते, परंतु खूप हेवी मील्स घेतली तर एकदम पोट भरून गेल्यासारखं अनइझी वाटू शकतं. त्यामुळे ह्या सगळ्याची अशा प्रकारचा बॅलन्स आपल्याला एक साधायला लागतो. ह्या ट्रायमेस्टरमध्ये आपण एक काळजी घ्यायची की आपल्याला भरपूर भूक लागत असते, त्यामुळे आपण भरपूर व्यवस्थित आहार घ्यायचा आहे.
परंतु शॉर्ट फ्रिक्वेंट मील्स घेण्यावर भर द्यायचा. म्हणजे काय की एका वेळेस आमटी, भात, भाजी, गोड, धोड, दही, ताक असं सगळं मोठं जेवण जेवायच्या ऐवजी थोडेसे छोटे छोटे भाग करायचे, जेणेकरून आपल्या पोटावर खूप प्रेशर असतं, पोटाची साईज कमी झालेली असते, त्यामुळे आपल्याला पचनाला अपचन खूप कॉमनली होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं एका वेळेस खाल्लं तर त्याचा जास्त बेनिफिट होतो. जसं आपण सकाळी ड्रायफ्रूट्स खाल्ले उठल्यावर, मग त्याच्यानंतर एखादं फळ खाल्लं, मग थोडासा व्यायाम केला किंवा चाललो, मग त्याच्यानंतर छान पोटभरीचा नाश्ता केला, दूध प्यायलं, मग थोड्या वेळाने परत एखादा लाडू वडी खाल्ली, फ्रूट खाल्लं, मग जेवलो, मग त्याच्यानंतर थोड्या वेळाने दुपारच्या वेळेस छान ताक प्यायलं गार. असं थोडंसं सेग्रिगेशन करून जर खाल्लं तर आपल्याला त्याचा जास्त चांगला परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या ट्रायमेस्टरमध्ये 7व्या महिन्यात स्पेशली आपलं ग्लुकोज स्क्रीनिंग होतं. आणि जेव्हा ग्लुकोज स्क्रीनिंग होतं तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या शरीरातली शुगर तर वाढली नाही आहे ना हे डॉक्टर चेक करतात. कारण जस्टेशनल डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सी पुरता होणारा जो डायबिटीस असतो त्याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं आहे. त्यामुळे 7व्या महिन्यात ही टेस्ट आपली केली जाते. तेव्हा जर आपल्याला असं दिसून आलं की आपली शुगर वाढली आहे तर पुन्हा एकदा आपल्याला डाएटमध्ये चेंज करावा लागतो आणि त्यासाठी पुन्हा तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. कारण आपण आधी जे अगदी सगळं गोड धोड भरपूर सगळं खात होतो जे चांगलंच आहे, परंतु ह्यावेळेस ते बदलावं लागू शकतं. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये स्पेशली 3rd ट्रायमेस्टरमध्ये काही लोकांचं ब्लड प्रेशरसुद्धा वाढतं. आणि म्हणून सगळ्यांनीच एक काळजी कॉमनली घ्यावी की खूप खारवलेले पदार्थ, पापड, लोणची, बऱ्याचदा बायकांना मीठ घातलेली आवळे, कैऱ्या असं सगळं खाण्याचं मन करतं. परंतु ह्या गोष्टींमुळे मिठाचं अतिरिक्त सेवन केल्यामुळे आपल्या शरीरात वॉटर रिटेन्शनमुळे ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि म्हणूनच एक प्रिकॉशन म्हणून अतिरिक्त मीठ, आपण रोजच्या जेवणात जेवढं खातो तेवढं ठीक आहे, परंतु अतिरिक्त मीठ खाण्याचं यावेळेस टाळलं पाहिजे. कारण जर आपलं ब्लड प्रेशर वाढलं तर त्याचा बाळाच्या ग्रोथवर डायरेक्ट परिणाम होत असतो. आता सुरुवातीच्या आपल्या ज्या काही चाचण्या असतात, काही टेस्ट असतात, त्याच्यावरनं बऱ्याचदा डॉक्टरना हे समजतं की कदाचित 3rd ट्रायमेस्टरमध्ये ब्लड प्रेशर वाढू शकतं. मग अशा केसमध्ये डॉक्टर तुम्हाला अवेअर करतातच ब्लड प्रेशरची काळजी घेण्याविषयी. परंतु ओव्हरऑलच सगळ्यांनी थोडंसं अतिरिक्त मिठाच्या प्रमाणांवर जर लक्ष ठेवलं, प्रिझर्वेटिव्स खूप असलेल्या गोष्टी खाल्ल्या नाहीत, तर आपल्याला हे अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करता येऊ शकतं आणि ब्लड प्रेशरसुद्धा नीट मॅनेज होऊ शकतं. त्यानंतर 3rd ट्रायमेस्टरमध्ये बाळाची साईज खूप वाढलेली असते, त्यामुळे त्याला खूप जास्त ब्लड फ्लो आपल्याकडनं होत असतो, कारण त्याच्या रक्ताचं व्हॉल्यूमसुद्धा वाढलेलं असतं. त्यामुळे बऱ्याच अंशी बायकांमध्ये 3rd ट्रायमेस्टरमध्ये आयर्न कमी होतं आणि त्याच्यामुळे आयर्नच्या सप्लिमेंट्स द्याव्या लागतात. आणि हे खूप कॉमन आहे, सगळ्यांना ते गरजेचं आहे घेणं. पण त्याचा साईड इफेक्ट म्हणून बऱ्याच लोकांना खूप कॉन्स्टिपेशन होतं. तसंही प्रेग्नन्सीत ते होतंच. आणि म्हणूनच मगाशी म्हटल्याप्रमाणे भरपूर फ्लुइड्स पिणं आवश्यक आहे, फळं भाज्या खाणं आवश्यक आहे. माझी अख्खी 3rd ट्रायमेस्टर ही उन्हाळ्यात असल्यामुळे भरपूर फ्लुइड्स मी घेत आहे. म्हणजे गुलकंद असेल घेत होते, त्याच्यात गुलकंद खाणं असेल किंवा सरबत पिणं असेल, त्याच्यानंतर सब्जा पिणं, सब्जा घालून पाणी प्यायलेलं चालतं प्रेग्नन्सीमध्ये. तेव्हा या सगळ्या गोष्टी जितक्या आपण फ्लुइड्स भरपूर इन्क्लूड करू, वॉटरी फ्रूट्स आहेत जसं की वॉटरमेलन आहे, म्हणजे कलिंगड आहे. सो अशा गोष्टींमधनं जितकं जास्त पाणी आपल्याला मिळेल तेवढं ते आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यात ड्युअल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आईच्या शरीरात दुधाची सोयही सुरू झालेली असते आणि त्यामुळेच प्रोटीन्स आणि पाणी या दोघांचं भरपूर प्रमाण या गोष्टीसाठी सुद्धा आपल्याला लागणार आहे. त्यामुळे ते आपण आवर्जून 3rd ट्रायमेस्टरमध्ये लक्षात ठेवायचे. आता ह्या 3ऱ्या ट्रायमेस्टरमध्ये बऱ्याच जणं आपल्या मॅटर्नल घरी म्हणजे आईकडे शिफ्ट होतात किंवा आपण कामाचं ताण किंवा कामाचा प्रमाण थोडंसं कमी करतो. ह्या सगळ्यामुळे बऱ्याचदा बायकांना थोडासा लोनलीनेस किंवा डिप्रेशन याला सामोरं जावं लागतं आणि ते सुद्धा खूप कॉमन आहे. परंतु आत्ता सगळे आपल्याला सांगत असतात की पॉझिटिव्ह राहा, आनंदी राहा. तर हे होण्यासाठी
काही गोष्टी आपण रेग्युलर बेसिसवर मेंटल हेल्थ चांगली राहण्याच्या दृष्टीने करू शकतो, ज्या मी खूप साऱ्या गोष्टी केल्या आणि त्याचा मला वाटतं आत्ता इथे सांगणं खूप मोठा व्हिडिओ होईल. तर मेंटल हेल्थवर एक वेगळा व्हिडिओ मला करायला आवडेल. तुम्हाला जर त्याच्यात इंटरेस्ट असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्की त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करीन. आणि त्याबरोबरीनेच नॉर्मल डिलेव्हरी होण्यासाठी किंवा डिलेव्हरीची प्रोसेस ओव्हरऑल चांगली सुसह्य होण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे व्यायाम एक्सरसाइजेस शिकवले जातात. तेव्हा 3rd ट्रायमेस्टरमध्ये आपण हे सगळं करण्यावर फोकस करून अतिशय पॉझिटिव्ह माइंडनी आणि एकदम शारीरिक तयारीने आपण ह्या फेजला सामोरं जायचं असतं. त्यामुळे 3rd ट्रायमेस्टर ही मेंटली प्रिपेअर्ड होणं, शारीरिकदृष्ट्या प्रिपेअर्ड होणं ही या दृष्टीने खूप महत्त्वाची असते. त्यामुळे ही सगळी काळजी आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. तर साधारण या 3 टप्प्याचा अशा प्रकारे आपल्या प्रेग्नन्सीची आहार पद्धती असते. अर्थातच जसं प्रत्येक व्यक्तीला मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगळा असतो. जसं आपल्या प्रत्येकाची कपड्यांची साईज वेगळी असते तसाच प्रत्येकाचा आहार वेगळा असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही एक स्त्रीची प्रेग्नन्सी आणि त्याचा अनुभव हा दुसऱ्या स्त्रीसारखा असत नाही. प्रत्येकाचे वेगळे प्रॉब्लेम्स असतात. प्रत्येकाला वेगळ्या गोष्टी खाल्ल्यावर त्रास होतो. प्रत्येकाला वेगळ्या गोष्टींनी बरं वाटतं. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या बाळाचं पोषण व्यवस्थित व्हावं, बाळानंतर म्हणजे बाळ झाल्यानंतर आईचीही हेल्थ छान राहावी थ्रूआउट द प्रेग्नन्सी आणि नंतरसुद्धा मिल्क प्रोडक्शन व्यवस्थित व्हावं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आहार पद्धती निवडणं खूप आवश्यक आहे. त्याच्यामुळे मला कळकळीने हे सगळ्यांना सांगायचं आहे की जेव्हा तुम्हाला समजतं की तुमच्याकडे न्यूज आहे तेव्हा तुम्ही याचासुद्धा तितक्या सिरियसली विचार करा. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मी मगाशी म्हटलं की आपली मेंटल हेल्थ चांगली राहणं, आपलं मन आनंदी असणं आणि आपला ॲटिट्यूड करेक्ट असणं प्रेग्नन्सीच्या कडे असणारा, ह्यासाठी गर्भसंस्कारांचं सुद्धा खूप महत्त्व आहे. आणि त्याविषयीसुद्धा एक वेगळा व्हिडिओ घेऊन यायचा विचार आहेच. पुन्हा एकदा तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर कमेंटमध्ये कळवा, म्हणजे त्याविषयीसुद्धा एक वेगळा व्हिडिओ नक्की घेऊन येईन. आणि तुमच्याकडे तुमच्या नातेवाईक मित्रमैत्रिणींमध्ये जे लोकांकडे न्यूज आहे, जे हे छान फेजमधनं जात आहेत किंवा जायचं प्लॅनिंग करत आहेत, त्यांना सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा, जेणेकरून त्यांची प्रेग्नन्सीसुद्धा अधिक छान व्हायला तुम्ही हातभार लावल्यासारखं होईल. आणि असेच छान छान व्हिडिओज आणि कॉन्टेंट बघण्यासाठी द ग्रीन पंचला फॉलो करत राहा. तोपर्यंत धन्यवाद.